फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, काल आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात केलेली आहे, दॅट इज अमाइन्स, किंवा ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. ओके, काल आपण व्हॉट इज अमाइन आणि क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स बद्दल आपण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो होतो. आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट आज आपण बघणार आहोत, दॅट इज ए स्ट्रक्चर ऑफ. पुढचा पॉइंट आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ अमाइन. स्ट्रक्चर ऑफ अमाइन. ओके, स्ट्रक्चर ऑफ अमाइन. आता ह्या अमाइनचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं आहे हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो स्ट्रक्चर ऑफ अमाइन. इट इज म्हणजे काय, तर स्ट्रक्चर ऑफ अमाइन इट इज सिमिलर टू कशासारखं आहे, तर अमोनिया. ठीक आहे ना, इट इज सिमिलर टू अमोनिया. आता अमोनियाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे ना, अमोनियाचं स्ट्रक्चर आपण 11th ला बघितलेलं आहे. केमिकल बॉन्डिंग या चॅप्टर मध्ये आपण अमोनियाचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ठीक आहे ना, नसेल लक्षात तर मी आता पुन्हा एकदा सांगणारच आहे, नीट लक्ष देऊन बघायचंय. सो इट इज सिमिलर टू अमोनिया. स्ट्रक्चर ऑफ अमाइन इज सिमिलर टू अमोनिया. अमोनिया सारखं काय असणार आहे, याचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, ज्यामध्ये आपण सांगणार आहोत नायट्रोजन ऍटम, ठीक आहे, इज sp3 हायब्रिडाइज्ड. ज्यामध्ये नायट्रोजन ऍटम जो असतो तो कसा असतो, sp3 हायब्रिडाइज असतो. हे महत्वाचं आहे बघा, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला की इन अमाइन्स नायट्रोजन इज sp3 हायब्रिडाइज. ओके, नायट्रोजन कसा असतो, तर sp3 हायब्रिडाइज असतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय सांगता येईल आपल्याला बघा, 1 sp3 hybridized orbital. 1 sp3 hybridized orbital. 1 sp3 hybridized orbital contain lone pair electron. एक जो sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल असेल. आता अमोनियाचं जर स्ट्रक्चर बघितलं तर बघा, मी या ठिकाणी अमोनियाचं स्ट्रक्चर सांगतो अगोदर, पण अशा पद्धतीने अमोनियाचं स्ट्रक्चर सांगत असतो. ही बघा, ठीक आहे, एक लोन पेअर असते. हा जो नायट्रोजन असतो इट इज sp3 हायब्रिडाइज. हा पण sp3 हायब्रिडाइज असतो. अमोनियाचं सांगतोय मी, लक्षात येतंय ना, अमोनियाचं काय सांगतोय, बिकॉज इट इज सिमिलर टू अमोनिया, म्हणून अमोनियाचं बघतोय. काय असतं, हा असतो नायट्रोजन, हा आहे sp3 हायब्रिडाइज. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल याला आपण काय म्हणतो, पिरॅमिडल जॉमेट्री असते. ठीक आहे, किंवा तुम्ही शेप म्हणू शकता. पिरॅमिडल जॉमेट्री किंवा शेप असतो अमोनियाचा. त्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल असतो हा असतो 107 डिग्रीचा. किती असतो, 107 डिग्रीचा बॉन्ड अँगल असतो. लक्षात येते, हायड्रोजन, नायट्रोजन, हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल असतो तो 107 चा असतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ अमाइन्स. अमाइन्स कधी होईल, जर मी एखादा, दुसरा किंवा तीनही जर हायड्रोजन रिप्लेस केले, 1, 2 किंवा तीनही हायड्रोजन जर रिप्लेस केले, त्या ठिकाणी एखादा अल्किल ग्रुप टाकला तर अमाइन तयार होईल. ठीक आहे, समजा जर मी आता या ठिकाणी अमाइनचं जर स्ट्रक्चर काढलं तर ते असं असेल बघा. ठीक आहे, या अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी सुद्धा काय आहे, एक लोन पेअर असणार आहे. ठीक आहे ना, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो ऑर्बिटल आहे दिट इज अ sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल अँड इट कंटेन 1 लोन पेअर. एक लोन पेअर आहे यांच्याकडे, एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे काही बॉन्ड्स फॉर्मेशन झालेले आहेत, ठीक आहे, अल्किल ग्रुप सोबत आणि हायड्रोजन सोबत, हे कसे झालेले आहेत, हे कशामुळे झालेले असतील, तर इट इज फॉर्मड ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल ऑफ नायट्रोजन अँड s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. हे तुम्ही कशामध्ये बघू शकता बघा, केमिकल बॉन्डिंग मध्ये मी इथे सांगितलेलंच आहे.
इथं सुद्धा सेम तेच आहे. ओके, आता याच्या आणि याच्यामध्ये फरक काय आहे हा सुद्धा काय सांगितलं आपण, इट इज ऑल्सो sp3 हायब्रिडाइज्ड नायट्रोजन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणचा बॉन्ड अँगल. आता या ठिकाणचा जर बॉन्ड अँगल आपण बघितला तर तो किती आहे, तो आहे 108 डिग्री. किती सापडतो आपल्याला, 108 डिग्री. आता मी डायरेक्टली 108 डिग्री सांगणार नाही. आता मी काय करतो या ठिकाणी असं लिहितो लेस दॅन असं सांगतो मी. ठीक आहे, का सांगतो त्याचंही कारण सांगतो. इट इज लेस दॅन, बॉन्ड अँगल जो आहे इट इज लेस दॅन 109.5 डिग्री. ठीक आहे, याच्यापेक्षा तो काय आहे, कमी असणार आहे. आता मी असं का म्हणलं, कारण मी एका पर्टिक्युलर अमाइन बद्दल बघत नाही. ठीक आहे ना, आपण सगळ्या अमाइनचं जनरली सांगतोय. मी 108 हे कधी म्हणाल, ज्यावेळेस मी मिथाइल अमाइन घेईल त्यावेळेस. कुठला घेईल, मिथाइल अमाइन घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये 108 सापडतो. ठीक आहे, होतं काय बघा, आता या ठिकाणी आर ग्रुप आहे, इट इज ए बल्की ग्रुप. ठीक आहे, इट इज ए बल्की ग्रुप. सो रिपल्शन बिटवीन दिस आर अँड दिस हायड्रोजन इज हायर अँड दॅट्स वाय काय होतं या ठिकाणी, इथं जो 107 चा बॉन्ड अँगल होता तो काय होतो, थोडासा इन्क्रीज होतो. बट इट इज लेस दॅन द 109 डिग्री अँड 5 मिनिट. आलं लक्षात, हा काय आहे, याच्यापेक्षा कमीचाच अँगल असणार आहे. आता मी ह्या आर काढला, ठीक आहे, ह्या आर आहे. दुसरा हायड्रोजनच्या ऐवजी जर मी दुसरा आर ठेवला, अजून थोडासा इन्क्रीज होईल. ठीक आहे, या ठिकाणी मी तीनही हायड्रोजन काढले आणि तीनही अल्किल ग्रुप टाकले, अजून थोडासा बॉन्ड अँगल इन्क्रीज होईल. कशापेक्षा, अमोनियापेक्षा बॉन्ड अँगल इन्क्रीज होईल. बट या बॉन्ड अँगल पेक्षा तो बॉन्ड अँगल काय राहणार आहे, नेहमीच कमी असणार आहे, नेहमीच कमी असायला पाहिजे. लक्षात आलं, मग तो कुठलाही अमाइन असू द्या त्याचा बॉन्ड अँगल यापेक्षा कमीच असला पाहिजे. आलं लक्षात, आणि यापेक्षा जास्तच असला पाहिजे. ठीक आहे, रे लक्षात. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ अमाइन्स. आता याची जिओमेट्री सांगायची म्हटलं, इट इज ऑल्सो पिरॅमिडल. हे पण कसं आहे, पिरॅमिडल जिओमेट्रीच असेल. सो अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो, स्ट्रक्चर ऑफ अमाइन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आपण आता बघणार आहोत, दॅट इज ए नॉमेनक्लेचर. ठीक आहे ना, आता पहा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बघा, नॉमेनक्लेचर. नाही, तुम्हाला IUPAC नेम आणि कॉमन नेम्स हे दोनही व्यवस्थित माहित असणं हे गरजेचं आहे. कारण नीट मध्ये अनेक वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता प्रश्न कसे विचारतात, प्रश्न विचारताना ते काय करतात की कंपाऊंड देतात. समजा सांगितलं असेल ॲनिलीन रिॲक्ट्स विथ नायट्रिक ऍसिड किंवा त्याच्यावरती नायट्रेशन झालं तर विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट इज फॉर्म. आता तुम्हाला खाली प्रोडक्ट दिलेले असतील पण ॲनिलीनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलेलं नसेल, हे ना, त्या कंपाऊंडचं सिम्पली नाव असेल. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स नीट मध्ये आलेले आहेत आणि म्हणून नॉमेनक्लेचरचा जो पार्ट आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे ना, हा खूपच महत्वाचा पार्ट आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉमेनक्लेचर व्यवस्थित यायला पाहिजे. ओके, सो स्टार्ट करूया आपण नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर बघत असताना ओके मी या ठिकाणी स्ट्रक्चर्स लिहिणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहूया त्याचं कॉमन नेम आणि या ठिकाणी लिहिणार आहोत आपण त्याचं IUPAC नेम. ठीक आहे, या ठिकाणी काय करायचं आपल्याला, IUPAC नेम, IUPAC नेम, कॉमन नेम अँड स्ट्रक्चर. सो स्टार्ट करूया आपण आता. सगळ्यात पहिला मॉलिक्यूल मी घेतोय बघा या ठिकाणी, दॅट इज CH3NH2. ठीक आहे, CH3NH2. आता कॉमन नाव लिहायचं आहे आपल्याला. कॉमन नाव कसं लिहायचं बघा, जो काय अल्किल ग्रुप असेल त्याचं नाव अगोदर लिहायचं आहे तुम्हाला अल्किल. ठीक आहे, आणि शेवटी त्याला जो काही सफिक्स लावायचा आहे दॅट इज अ अमाइन. तो काय लावायचा आहे आपल्याला, अमाइन असा लावायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा कुठला अल्किल ग्रुप आहे, मिथाइल. ठीक आहे ना, सो नाव काय होईल बघा,
मिथाइल आणि हा काय आहे अमाइन. सो मिथाइल अमाइन. ठीक आहे. सो मिथाइल अमाइन हे झालं त्याचं कॉमन नाव. ओके. आता याचं बघायचं आहे आयुपीएसी नाव. आता आयुपीएसी नॉमनक्लेचर कसं असेल बघा. कार्बन मोजायचे आहेत. हाऊ मच कार्बन इज देअर. अरे वन कार्बन मीन्स रूट वर्ड मिथेन. ना एकच कार्बन दिसतोय म्हणजे रूट वर्ड काय आलेला आहे मिथेन आलेला आहे. ठीक आहे. आपण पूर्णही करून घेतलेलं आहे. आता मिथेन आपल्याला मिळाला. त्यानंतर काय करायचं आहे हा अमाइन आहे. सो या ठिकाणचा ई जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. पॅरेंट वर्ड जे आहे त्याचा ई रिप्लेस करायचा आणि त्या ठिकाणी अमाइन लिहायचा आहे. त्या ठिकाणी काय लिहायचं आहे अमाइन. सो नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज मिथेनामाइन. काय झालं याचं नाव मिथेनामाइन. ठीक आहे ना. मिथाइल अमाइन अँड मिथेनामाइन. मिथाइल अमाइन इट इज अ कॉमन नेम. मिथेनामाइन इट इज अ आयुपीएसी नेम. लक्षात आलं कुठल्या कंपाऊंडचं या कंपाऊंडचं. ओके. नाउ नेक्स्ट कंपाऊंड CH3 CH2 NH2. याचा आता तुम्ही सांगू शकता बघा. ठीक आहे. हाऊ मच कार्बन 2 कार्बन. सो 2 कार्बन्स इथाइल. कोणता ग्रुप आहे हा इथाइल ग्रुप आहे. सो इथाइल अँड अमाइन. So ethyl amine, that is the common name of that compound, ethyl amine. So what is the IUPAC name? Baga, how much carbon there? 2 carbons. 2 carbon that means ethane. 2 carbon means ethane. Then E is replaced by amine. E ला काय करायचं आहे रिप्लेस करायचं आहे अमाइन लिहायचं आहे. सो नाव काय झालं याचं इथेनामाइन. Okay. Next CH3 CH2 CH2 NH2. Okay. आता याचं नाव कुठला ग्रुप आहे हा that is the N propyl group. ठीक आहे ना. that is the N propyl group. आपण कॉमन नेम्स बघितले होते बघा. त्याच्यामध्ये N कधी लावायचं आयसो कधी लावायचं निओ कधी वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. सो इट इज अ स्ट्रेट चेन आहे म्हणून याला काय म्हणतो आपण एन प्रोपिल ग्रुप असं म्हणतात. सो दॅट इज द एन प्रोपिल अमाइन. सो एन प्रोपिल अमाइन अशा पद्धतीने आपण त्याचं नाव सांगणार आहोत. आता या ठिकाणी काय करता येईल आयुपीएसी नाव आपल्याला लिहायचं आहे नाही. सो प्रोपेनामाइन असं लिहिता येईल का. नुसतं प्रोपेनामाइन असं लिहिता येईल का 3 कार्बन आहेत म्हणून. तर बिलकुल नाही. का कारण प्रोपेन मध्ये 2 ठिकाणी अशा पोझिशन्स आहेत ज्या ठिकाणी NH2 ग्रुप अटॅच होऊ शकतो. ठीक आहे ना. आणि ते आपल्याला क्लिअरली इंडिकेट झाला पाहिजे की NH2 ग्रुप हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे फर्स्ट या सेकंड. आलं लक्षात. हे इंडिकेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नंबरिंग ही काय असणार आहे मस्ट असणार आहे. सो सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अवर फर्स्ट रूल. ओके. देन नंबरिंग इज डन इन सच अ वे. कशा पद्धतीने नंबरिंग द्यायची आहे तुम्हाला इन सच अ वे दॅट फंक्शनल ग्रुप गेट लोएस्ट नंबर. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला कमीत कमी नंबर असला पाहिजे नाही अशा पद्धतीने. सो काय केलेलं आहे आपण बघा या ठिकाणी सिलेक्ट लॉंगेस्ट चेन 1 2 3 नंबर देणार आहोत. सो 3 कार्बन दॅट मीन्स प्रोपेन. ठीक आहे ना. सो आता प्रोपेनचं काय करायचं आहे प्रोप. ठीक आहे ना. प्रोपेनचं काय करायचं आपल्याला प्रोपेन. ई काय केलेला आहे आपण रिप्लेस केलेला आहे. ई काढलेला आहे. NH2 साठी अमाइन जोडायचं आहे. बट NH2 हा कोणत्या कार्बनवर अटॅच आहे फर्स्ट कार्बनवर अटॅच आहे म्हणून प्रोपेन 1 अमाइन. काय होईल त्याचं प्रोपेन 1 अमाइन अशा पद्धतीने काय होईल याचं नाव होईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. नाव CH3CH. ठीक आहे. CH3CH CH3NH2. ओके. अशा पद्धतीने मी लिहिलं. लक्षात येईल. आता बघा नाव काय असेल
ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो, कुठला ग्रुप आहे बघा, सेकंड कार्बन, हे काय सेकंड कार्बन वर CH3, दॅट मीन्स आयसो, यालाच काय म्हणतो आपण, आयसोप्रोपिल ग्रुप. सो दॅट इज द आयसोप्रोपिल अमाइन. याचं नाव काय झालं, आयसोप्रोपिल अमाइन. नाव लक्षात ठेवायचे आहेत, मोस्टली तुम्हाला कॉमन नाव हे लक्षात राहायलाच पाहिजे, ठीक आहे ना. सो खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करा कॉमन नावाला, नाही त्याच्यावरून आपल्याला अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात, विचारले जातात. आणि फक्त नाव माहित नसल्यामुळं, त्याचं स्ट्रक्चर माहित नसल्यामुळं बरेच असे क्वेश्चन्स आहेत की जे आपल्याला माहित असून, येत असून सुद्धा सॉल्व्ह करता येत नाहीत. म्हणून कॉमन नेम हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, हा खूपच महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, so isopropyl amine, that is the isopropyl amine. आता IUPAC नाव लिहायचंय, काय असतं रे, select longest continuous carbon chain. So this is the longest continuous carbon chain. Numbering is done, कुठूनही द्या, सेकंड नंबरच येणार आहे, 1 2 3. So 3 carbon is there, that means propane. ठीक आहे, प्रोपेन ई रिप्लेस केला, कोणत्या कार्बनवर NH2 आहे, इट इज अटॅच्ड टू सेकंड नंबर कार्बन. सो प्रोपेन टू अमाइन. लक्षात इथं नंबरिंग देणं का गरजेचं होतं, हे नाही, नाहीतर या दोन्ही कंपाऊंडचं नाव सेमच आलं असतं, प्रोपेनामाइन प्रोपेनामाइन. सो मग आपल्याला कन्फ्युजन झालं असतं की नेमका NH2 ग्रुप कोणत्या कार्बनवर आहे, फर्स्ट या फिर सेकंड. म्हणून नंबर देणं या ठिकाणी गरजेचं आहे. सो दॅट इज द प्रोपेन टू अमाइन. लक्षात राहिलं आता इथपर्यंत. हे झाले काही एक्झाम्पल्स. पुढचं अजून एक्झाम्पल आपण बघणार आहोत, दॅट इज बघा NH2 CH2 CH2 NH2. ओके, आता ह्या एक्झाम्पलला आपल्याला काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. ओके, काय आहे आता बघा, कॉमन नाव कसं असणार आहे, कार्बन 1 and 2, दोन कार्बन आहेत. सो याचं नाव आहे बघा इथिलीन. नाव काय आहे, इथिलीन. ओके, बघा CH3CH2, याचं काय नाव असतं, इथाइल. पण आपण काय घेतलंय, CH2CH2 आहे, म्हणून नाव काय आहे, इथिलीन. लक्षात आलं फरक दोघांमधला काय आहे, दोन कार्बन आहेत म्हणून इथाइल वगैरे करायचं नाही. इथाइल कधी असतं, ज्यावेळेस CH3CH2 वापरत असतो आपण असेल, तर या ग्रुपला आपण इथाइल असं म्हणतो. इथिलीन कधी म्हणायचं, CH2CH2 ग्रुप असतील तर त्याला काय म्हणतात आपण, इथिलीन असं म्हणणार आहोत. CH2 सिंगल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड नाही येतं, CH2 सिंगल बॉन्ड CH2, इकडे अजून दुसरे ग्रुप असते. सो अशा प्रकारच्या ग्रुपला आपल्याला काय म्हणायचं आहे, इथिलीन असं म्हणायचं आहे. ओके, सो नाव काय होईल बघा, इथिलीन. आता अमाइन्स लिहायचे आहेत, किती अमाइन्स येतो, NH2 NH2 दोन आहेत, म्हणून काय असणार आहे, डाय आणि अमाइन. सो इथिलीन डाय अमाइन, खूप महत्वाचा कंपाऊंड आहे बघा हा, इथिलीन डाय अमाइन. ओके, आता याचं आपण बघणार आहोत IUPAC नेम काय असेल. आता सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. बघा ही दोन कार्बनची चेन आपण सिलेक्ट केलेली आहे. सो काय होईल आपल्याला या ठिकाणी इथेन. इथेनचं काय करायचं आहे आपल्याला, ई हा रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे, आता ई रिप्लेस, एक मिनिट सॉरी, ई या ठिकाणी रिप्लेस करायचा नाही, कारण या ठिकाणी आपण काय करतोय, डाय अमाइन बघत आहोत. डाय अमाइन असताना कसल्याही प्रकारचा ई वगैरे काहीही रिप्लेस करण्याची आवश्यकता नसते. सो पूर्ण आपण लिहिणार आहोत इथेन. नंबरिंग द्यायची आहे 1 2, कुठूनही दिली तरी चालेल. पहिल्या कार्बनवर आणि दुसऱ्या कार्बनवर सुद्धा NH2 आहे. सो दॅट्स व्हाय इथेन 1,2 डाय अमाइन. इथेन 1,2 डाय अमाइन. अशा पद्धतीने काय होईल, याचं नाव आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, लक्षात आलं. इथेन 1,2 डाय अमाइन, इट इज द IUPAC नेम. इथिलीन डाय अमाइन हे आहे त्याचं कॉमन नेम. हा कंपाऊंड जास्तीत जास्त कॉमन नावानेच ओळखला जातो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्ही बघतालच, नंतर तुम्हाला लक्षात येईल की
याचा आपण की नाही लिगँड म्हणून कसा वापर करत असतो ते मोस्ट ऑफ दी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये याचा वापर केला जातो. सो इथिलीन डायअमाइन. सो नेक्स्ट example is NH2CH2. okay, NH2CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता काय करायचं आपल्याला, याचं नाव लिहायचं आहे. कुठला ग्रुप आहे कुठला ग्रुप आहे आता हा आपण बघितलेला आहे, याला आपण म्हणतो अलील ग्रुप. कुठला म्हणतो, अलील ग्रुप. हे नाही, डबल बॉन्ड ज्या कार्बनवर आहे त्याचा नेक्स्ट कार्बन वरती फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे ना. सो याला काय म्हणत आपण, अलील असं म्हणणार आहोत, अलिलिक असं म्हणणार आहोत. सो अलील अमाइन नाव काय असेल याचं, अलील अमाइन. हे झालं याचं कॉमन नेम इज अलील अमाइन. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आयुपीएसी नाव लिहायचं आहे. आयुपीएसी नाव कसं लिहितो बघा. नंबरिंग काय करायचं आपल्याला, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. नंबरिंग इज डन. सो 1 2 3 फंक्शनल ग्रुप या कार्बनवर आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने करावं लागेल. सो 3 कार्बन आहेत म्हटल्यानंतर प्रोपेन पण या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. सो प्रो कोणत्या कार्बनवर आहे, दुसऱ्या कार्बन पासून सुरुवात होते म्हणून प्रो 2 इन. ठीक आहे, प्रोप 2 इन. ई लिहायचं नाही, ई लिहायचं तर त्याला काय करायला, आता एकच आहे ना NH2, 2 नाही येतात. सो म्हणून आपण काय करतोय, ई इथला रिप्लेस करणार आहोत आणि त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, अमाइन लिहायचं आहे. बट अमाइन ग्रुप इज प्रेझेंट ऍट द C1 पोझिशन, पहिल्या कार्बन वरती प्रेझेंट आहे. सो 1 अमाइन काय होईल, 1 अमाइन. सो प्रोप 2 इन 1 अमाइन. अशा पद्धतीने आपण काय करतो, त्याचं आपल्याला नाव सांगता येईल. ओके. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ओके, बेंझिन रिंग आणि त्याला काय केलेलं आहे आपण, NH2 जोडलेला आहे. ठीक आहे. याचं कॉमन नाव सांगतो मी, एनिलीन. याला एनिलीन या नावाने सर्वात जास्त ओळखलं जातं. हे आहे ना, काय नावाने ओळखलं जातं, एनिलीन या नावानं जास्त ओळखलं जातं. लक्षात राहील. किंवा याचं अजून एक कॉमन नाव आहे, दॅट इज अ फिनिल अमाइन. याचं दुसरं कॉमन नाव काय आहे, फिनिल अमाइन. हे याचं नाव असेल, दॅट इज द फिनिल रिंग अँड अमाइन. ओके. आयुपीएसी नावामध्ये सुद्धा याचे 2 नाव आहेत. बघा आता, जसं की हा एनिलीन आहे, इट इज आयुपीएसी नेम ऑल्सो. एनिलीन जे नाव आहे ते त्याचं आयुपीएसी नाव सुद्धा आहे आणि कॉमन नाव सुद्धा आहे. ठीक आहे. अजून एक आयुपीएसी नाव याचं असणार आहे. कुठलं असणार आहे, ही कुठली रिंग आहे, बेंझिन. सो बघा, बेंझिन. ई रिप्लेस करायचा आहे शेवटचा आणि काय लावायचं आहे, अमाइन. सो बेंझिन अमाइन आपण याला म्हणू शकतो. एनिलीन म्हणा किंवा बेंझिन अमाइन म्हणा. आता नाव नीट स्पेलिंग पाहायचं आहे, बेंझिन अमाइन. ठीक आहे, बेंझिन अमाइन. बेंझिल वेगळं आणि हे बेंझिन वेगळं. बेंझिन अमाइन स्पेलिंग कडे लक्ष द्या, इथं आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. सो बेंझिन अमाइन दॅट मीन्स एनिलीन, म्हणजेच हा कंपाऊंड असतो. लक्षात राहील इथपर्यंत. ओके. नेक्स्ट अजून एक कंपाऊंड आपण घेणार आहोत. ओके. याच कंपाऊंडचं नाव काय असेल, बेंझिन. ओके. याचं नाव काय असेल, आता आपण कॉमन नाव बघितलेलं आहे, याचं नाव काय आहे, टोलिन नाव आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी NH2 घेणार आहे. ठीक आहे, NH2. आता याचं नाव काय असणार आहे, याचं नाव आहे बघा, याचं कॉमन नाव जे आहे ऑर्थोटोल्युडीन. ऑर्थोटोल्युडीन याचं नाव आहे. नाव काय असेल याचं, ऑर्थोटोल्युडीन. ठीक आहे. ऑर्थो पोझिशनला आहे. सो ऑर्थोटोल्युडीन याचं
कॉमन नाव आहे. ठीक आहे. आता आयुपीएसी नाव काय? आयुपीएसी नाव लिहिण्यासाठी आपल्याला एक बेसिक कंपाऊंड या ठिकाणी सांगावं लागेल. हा कुठला आहे? टोलिन. इट इज द बेसिक कंपाऊंड. ठीक, हा या ठिकाणी बेसिक कंपाऊंड आहे, मेन कंपाऊंड आहे. आणि मग हा जर टोलिन असेल तर हा 1 आणि ही पोझिशन कुठली असेल? 2 पोझिशन असेल. सो याचं नाव आहे 2 अमायनो ॲनिलीन. सॉरी, 2 अमायनो टोलिन. ठीक आहे, 2 अमायनो टोलिन आपण याचं नाव असेल. ठीक आहे, लक्षात राहील अशा पद्धतीनं. ओके, अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा, स्ट्रक्चर अशा पद्धतीने असेल. नाव काय असेल या कंपाऊंडचं? सायक्लोहेक्सेन. आणि याला आपण जोडणार आहोत NH2. ठीक आहे, सो नाव असेल याचं सायक्लोहेक्सिल अमाइन. कॉमन नाव सायक्लोहेक्सिल अमाइन. ठीक आहे, सायक्लोहेक्सिल अमाइन. आयुपीएसी नाव सायक्लोहेक्सेन. ई काढून टाकायचा आणि अमाइन. सो सायक्लोहेक्सेनामाइन हे याचं काय असणार आहे? आयुपीएसी नाव असेल. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक कंपाऊंड आपण बघणार आहोत या ठिकाणी. दॅट इज CH2NH2. ठीक आहे, हा एक खूप अतिशय महत्वाचा असा कंपाऊंड आहे. याचं कॉमन नाव खूप महत्वाचं आहे. बघा, याचं कॉमन नाव आहे बेन्झाइल अमाइन. कॉमन नाव काय असेल याचं? बेन्झाइल अमाइन. बघा, मी मगाशी जसं सांगितलं होतं, बेन्झाइल अमाइन आणि बेन्झिनामाइन च्यामध्ये फरक आहे. बेन्झाइल अमाइन, बेन्झाइल म्हणलं की बेन्झिन रिंगला एक CH2 असणार आहे आणि त्याला अमाइन ग्रुप आहे. ठीक आहे ना. सो बेन्झाइल अमाइन आहे, लक्षात राहील. आणि हे झालं आपल्याला कॉमन नाव. लक्षात ठेवायचं आहे बेन्झिल अमाइन. ठीक आहे. आता याचं आयुपीएसी नाव काय असेल? याचं आयुपीएसी आहे फिनिल मिथेनामाइन. फिनिल मिथेनामाइन. फिनिल मिथेनामाइन. कसं आलं फिनिल मिथेनामाइन? बघा, ही रिंग जी आहे फिनाइल रिंग, हे नाही आपण याला म्हणतो फिनिल रिंग. ही फिनिल रिंग आणि हा जो आहे एक कार्बन आणि NH2, दॅट इज मिथेनामाइन. सो इट इज अ फिनिल मिथेनामाइन. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे? आयुपीएसी नेम आणि कॉमन नेम्स हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्हाला कॉमन नेम वरती करायचं आहे. लक्षात ठेवा, हे नाही, कॉमन नेम खूप महत्वाचे आहेत. त्यामुळं खूप कॉन्सन्ट्रेट तुम्हाला कॉमन नेम वरती करायचं आहे. हे झालं फक्त. आता मी प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर तुम्हाला या ठिकाणी आज सांगितलेलं आहे. ठीक आहे. उद्या आपण सेकंडरी अमाइनचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं सांगत असतं हे आपण बघणार आहोत. ठीक आहे.